चिकटी ना करा, पण कष्टानं 500 रुपये पण आपल्या पोराने घरी कमवून आणले पाहिजेत, मग बरबाद होणार नाहीत आपण. नसता वाईट वेळ येईन आपल्यावर. एखाद्या पोराला पोरी जर शिकायला पैसे कमी पडले ना, 10,000 जर कमी पडले ना, तर आपल्या आई बापाला 50 जणांच्या दारात हेलपाटे घालावं लागते, उभे जावं लागते तुमच्यासाठी. आणि तुम्ही शिकल्यावर त्याच आई बापाच्या मदतीला शेतात कामाला सुद्धा जात. नोकरी लागेपर्यंत तुम्हाला शेतात कामाला जायचं. पूर्ण बदल करायचा आपण आपल्या दादा. आता ते दिवस नाही राहिले. मोगम कुंकड बिचात मला हिंडायचे. कष्ट करा, जिद्दीनं मोठं व्हायचं. कंपन्यात नोकऱ्या जायचं. ज्या क्षेत्रात अडचणी त्या क्षेत्रात आता मी सुद्धा यंत्रणा उभी करायला लागलोय. कारण खूप त्रास होतोय लोकांना. गोरगरिबाला मुंबई पुण्याला अडचण आली तर मदतीला जायला कुणी नाही. तुमचा कुणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल त्याच्या मदतीला जायला कोणी नाही. मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही. आपण आता मी समाजाला सांगितलंय या 4-5 दिवसाच्या नंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार. 1 वर्ष कुणाचं आरक्षण दिलंय दुपारच्या मागे ते आयुष्याचं झालं. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतात. महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात अडचण आली तर 15 मिनिटात मदतीला माणूस आला पाहिजे. तुमच्या 15 मिनिटात कुठं महाराज लोकांना अडचण येते मदतीला कोणी नाही. नोकरीत आपला एखादा अधिकारी आहे त्याला अडचण आली मदतीला कोणीच नाही. आरोग्य विभागात आपला कोणीतरी मदतीला कोणी नाही. डॉक्टरांना अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्याला दवाखान्यात अडचण आली मदतीला कोणी नाही. पोलीस स्टेशनला आपल्याला कोणी अडचण आली मदतीला कोणी नाही. गप्पा मारायला खूप आहे. तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली मदतीला कोणी नाही. आपल्या पोरं कंपन्याने नोकऱ्याला तिथं जर त्यांना कोणी दादागिरी केली, अडचण आली, मुलीला काही त्रास दिला मदतीला जायला कोणी नाही. येते देखील बाई ही यंत्रणा सुद्धा समाज एकत्र आलाय. पण त्या समाजासाठी त्यांच्या मदतीला प्रत्येक गल्लीत 1-2 पोरं त्यांच्या मदतीला जायला पाहिजे. ती एक यंत्रणा तर 1 वर्ष लागणार आहे मला ती उभी करायला. ती उभं करायसाठी सुद्धा मला 1 वर्ष. आता तुम्ही मोठ्या मनानं मोकळे सोडा. कोणाच्या लग्नाला आलो नाही, सप्त्याला आलो नाही तर घुसू नका गाड्या. आपल्या आशे घुसत येत ना. बरं आता सगळ्यांनाच वाटतं राज्यात मी आलो पाहिजे. शक्य आहे का? तेव्हा ते लग्नावाले तिथं मांडी घालून बसले 2 पायावर. याला इकडे घेऊन जायचं. म्हणजे सणासुदीचं मला घरून जाऊन द्यायचा अंदाज नाही त्यांचा. ते टपूनच दारात बसलेले. हे खाली उतरला की वडीला चल तिकडे आमच्या लग्नात. ते तुमचं प्रेम आहे मला कळतंय. पण मी एकटा, राज्य प्रचंड मोठं, त्याच्यात माझा समाज प्रचंड मोठा. प्रत्येकाला वाटतं त्यांच्या लेकराला